प्रस्तुत आणि प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती देहू निवासी श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज यांचा आणि आपला विश्वास प्रदर्शित करणारा उत्कृष्ट असा सर्वांच्या परिचयांचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार भगवत कृपेने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मौजे जलदा किती वर्ष झाली? 35 म्हणजे जवळजवळ 3 तप पूर्णत्वाला आले. हा 3-12 बऱ्याच वर्षापासून चालत असलेली भगवत साधना आणि या साधनेला अनुसरून पवित्र असा ठिकाण मारुतीरायाचं मंदिर प्रांगण आणि पावन असा पर्वकाळ आपल्या हिंदू धर्माची ज्याने काय केलेली उत्कृष्ट मनुष्य जन्माची आदर्श मानवी जीवनाची आचार संहिता ज्याने आचरण करून दाखवली असे महापुरुष भगवान रामचंद्र प्रभूजींचा जन्मदिवस आणि अशा पवित्र अशा पर्वकाळावर महान साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये तासभर आपल्याला चिंतन करायचे. विठ्ठल सजन हो, मानवी जीवनामध्ये अनेक सप्ते आले, अनेक सप्ते आणि अनेक है ना पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. आपल्या साधू संतांनी जी परंपरा आपल्याला लावून दिलेली आहे त्या परंपरेला अनुसरून आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन दरवर्षी करतो. कोणाच्या म्हणण्यानुसार? संतांच्या म्हणण्यानुसार. पण आजच्या अभंगामध्ये त्याच संतांनी आपलं मत प्रदर्शित करत असताना अखंड हरिनाम सप्ताह असेल, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन साधना आहे आपल्या जीवनामध्ये. सकाळी उठले की 4 ते 6 काकडा आरती है ना. काकडा आरती झाली की ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं है ना पारायण का नाही? बरोबर आहे. इकडे तेलुगू शिक्षण आहे आणि नाही विषय हसायचा नाही. आणि मौली ज्ञानोबारायची जी ज्ञानेश्वरी आहे मराठी भाषेत आहे आणि तुमचं स्वागत आहे, अभिनंदन आहे. तेलंगणामध्ये असून सुद्धा तुम्ही मराठी भाषेवर प्रेम केलं आणि मराठी कार्यक्रम आयोजित केली म्हणजे तुमचं स्वागत करायसारखी गोष्ट. माय बाप एक गोष्ट सांगून जातो. हे कीर्तन आहे, टाळ्या वगैरे वाजू नये. नाही नाही, आनंद भजनाचा घ्यायचा. आनंद कशाचा घ्यायचा? हरिपाठात उड्या मारायच्या. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे. आवडीनं हरिपाठात नाचाव, काकडा आरतीला आवडीनं यावं, तो आनंद घ्यायचा. टाळ्या वाजवून आनंद घ्यायचाच नाही. कारण पहिली भेट आहे, तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना. विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळे वाजवावे. कधी वाजवावी टाळे? हा आपण भजन करतो ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्यावेळेस सर्वांनी टाळे वाजवा. पण स्वागत करताना वगैरे वगैरे टाळ्या वाजवू नये. कारण स्वागत करायसारखे आम्ही नाहीतच. विठ्ठल विठ्ठल स्वागत करणाऱ्या महापुरुषांची लक्षणं सांगत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेमध्ये सांगतात, यत यत आचरती श्रेष्ठस. ज्यांचं चारित्र्य श्रेष्ठ आहे, ज्यांचं आचरण चांगलंय, ज्यांच्या चरित्रामध्ये नीती जिवंत आहे, त्यांचं स्वागत करा. कोणाचं? जयाची लिले माझी नीती जी आली असे ज्ञानोबा राहिले. ज्यांचं लीला म्हणजे चरित्र, ज्यांचं दैनंदिन जीवनाचा व्यवहार आहे,
ज्यांच्या व्यवहारामध्ये नीती जिवंत आहे त्यांचं साधन. विठ्ठल विठ्ठल असो, भगवत कृपेने आपल्याला उत्तम असा नरदेह मिळालेला आहे आणि या नरदेहाची उत्तम अशी साधना आपण अखंड हरिनाम सप्ताहाने करतो. गाथा भजन आहे, तुकोबारायच्या गाथ्यावरचं भजन आहे, भागवत कथा वगैरे नाही. चला ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. तर अशी आपण अखंड हरिनामाची साधना करत असताना या साधनेमध्ये लागणारा जो पदार्थ म्हणू किंवा लागणारी जी वस्तू आहे ती काय लागते म्हणलं तर परमार्थ हे प्रेमानं आणि श्रद्धेनं करायचंय. विश्वासानं, प्रेमानं, श्रद्धेनं, आवडीने भावे हरिनाम, आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे, आवडीने भावे हरिनाम घेसे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्याचे सर्व आहे. हरिमुखी गाता तुझीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, तुझी चिंता सर्व तुझी चिंता सर्व नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. करत असताना परमार्थाची ही जी साधना आहे, मग या साधनेत आपल्या दैनंदिन सगळे उपक्रम आलेत. मग ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण असेल, तुकोबारायचं भजन असेल, माऊली ज्ञानोबारायचा हरिपाठ असेल, सकाळची काकडा आरती असेल किंवा मधातल्या काळामध्ये भागवत कथा असेल, प्रत्येक ही जी साधना आहे ही श्रद्धेनं करायचे, विश्वासानं करायचे, प्रेमानं करायचे. म्हणून भगवान परमात्मा बोलतात श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेंद्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांती न चिरेनाधिगच्छति. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गीतेत बोलतात ज्ञान. आणि ज्ञान कुठं असते? ज्ञानोबाराय 18व्या अध्यायामध्ये बोलतात गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथि जैसी. जिथं गुरु आहे, जिथं संत आहे, तिथं ज्ञान आहे. आणि ते ज्ञान झालं थोडस समजून घ्यायचा विषय. आता तुम्हाला कळलं असं मला सांगता येणार नाही बरं का. जसं तुम्ही तेलंगणामध्ये राहून मराठी सप्ताह करताना तसं मी गोरमाटी माणूस राहून मराठी कीर्तन करतो. हा, त्याच्यामुळे ना प्रश्न असा आहे, असं होईल एखाद्या वेळेस कानडीने केला मराठा एकाची उत्तर एका नाही, तिने पाचारिले इलवा म्हणून. ते आता पुढे नाही सांगत, तुकोबारायची भाषा आहे ती. चला, तर काय बोलत होतो, परमार्थ हा श्रद्धेचा विषय, प्रेमाचा विषय आहे. पण परिस्थिती अशी आहे मायबाप हो, परमार्थ मनानं करता येत नाही. आलं लक्षात? व्यवहार मनानं करता येतो, ज्याची बुद्धी चाणक्य आहे, ज्यांची बुद्धी व्यवहारामध्ये तरबेज आहे, मनानं करता येते. व्यवहारानं एखादा मनुष्य आपल्या बुद्धीने व्यवहारामध्ये यशस्वी होईल, 2 पैसे कमवल, नावलौकिक कमवल, पण परमार्थ मनानं करायचा विषय नाही. माऊली ज्ञानोबाराय हरिपाठात सांगतात मनोमार्गे गेला हरिपाठ स्थिरावला तुझी धन्य, हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना. हा, मनानं करू नका, संतांच्या म्हणण्यानुसार करा. ज्ञानोबाराय बोलतात
आणि संतांच्या म्हणण्यानुसार करायचा परमार्थ गोष्ट खरी आहे, पण परमार्थाला लागणारी जी श्रद्धा आहे, जो विश्वास आहे, जो प्रेम आहे, ते कुठं ठेवावं यालाही मर्यादा सांगितली. कारण कोणाचा विश्वास कोणावर, कोणाचा विश्वास कोणावर. आता विश्वासाला पात्रता भरपूर आहे, कारण विश्वास हे आंधळ आहे. तुमच्या इकडे आले की नाहीत माणसं विश्वास आंधळ आहे म्हणणारी? विश्वास आंधळ आहे आणि भक्ती पांगळी आहे. भक्तीला पाय नाही आणि ज्ञानाला डोळे नाही, विश्वासाला डोळे नाही. डोळे झाकूनच विश्वास करावं लागतं का डोळे उघडे करून मारा? तुम्ही असं म्हणजे तुम्ही हो नाही म्हणत जा बरं. मला कीर्तन करताय ना, मला तुमचे चेहरे ओळखू यावं लागतात. कारण तुम्ही 35 गुणीला 7 म्हणजे किती झाले? ते 175 कीर्तन ऐकलेली आहे तुम्ही. असं काय ना बाबा? नाही हो, जास्त होते काही. एवढंच होय ना हो. 25 गुणीला 7 जरी 175 होते, 35 गुणीला 7 म्हणलं तर मला वाटते 225 होईल. तर एक अंदाज लावू आपण. 225 कीर्तन ऐकलेली तुम्ही. आता माझ्या कीर्तनानं काय बदल पडणार आहे तुमच्या? तुम्हाला सवय झाली ऐकायची, विषय नाही तो. आपल्याला सवय झालेली, कोणत्याही गोष्टीची सवय लागली की सवय मोडत नाही. पण त्या सवयीमध्ये दृढता असते. असं तुकोबाराय सांगतात, ही साधना करत असताना या साधनेमध्ये जो विश्वास लागतो, मग त्या विश्वासाला पात्रही काय लागते? व्यक्ती लागते. विश्वासाला पात्र व्यक्ती लागते. कारण विश्वास करावाच लागतो व्यवहारामध्ये. व्यवहार असेल तरी विश्वास करावा लागतो, परमार्थ असेल तरी विश्वास करावाच लागतो. पण मी काय म्हणत होतो, कोणाचा विश्वास कोणावर, कोणाचा विश्वास कोणावर. आता इथं माझा समाज आहे म्हणलं तर अभिनंदन नाही तुमचं. पौरादेवीला गेलते की नाही आपण? गोरमाटी घेते पौरादेवी? गेलेले आले नाहीत महाराज. ते बरं झालं, पुढे गेले ते नाही यायला नाही, निधाई झाले म्हणावं लागेल आता. अभिनंदन आहे. पवित्र अशा पर्व काळामध्ये तुम्ही भगवत नाम स्मरणामध्ये राहिलात, खूप चांगलं आहे. हे मनमानी आहे. आता आपण जसं म्हणलो मनोमार्गे गेला, हे मना नाही ना. जगदंबा देवीने सांगितलं की इथं तुम्ही हिंसाचार करा ना, सद्गुरु सेवालाल महाराजांनी सांगितलं ना, डॉक्टर रामराव बाबांनी सांगितलं. परवा आज कोण वार आहे? गुरुवार. म्हणजे 10 दिवस झाले. मी 10 दिवस अगोदर पोहरा देवीच्या मंत्राचं दर्शन करायला गेले. महाराजांचं दर्शन झालं. दर्शन करून मी महाराजांसोबत थोडा विषय केला. म्हणलं महाराज, एवढं पवित्र ठिकाण आहे आणि ज्या महापुरुषांनी आज 200 वर्षपूर्वी, 250 वर्षपूर्वी सांगितलेल्या गोष्टी घडून गेल्या. एवढ्या महापुरुषांच्या त्या वाणीमध्ये ताकद आहे आणि तुम्ही इथं महंत म्हणून राहता, मग हे तुम्हाला बंद करता येत नाही का? माझा अधिकार नसताना बोललो मी. महाराज म्हणले, यार गोरमाटीन काय भेजोच आहे काय? म्हणले सरळ सरळ. म्हणजे यायला काय मेंदू आहे का म्हणे गोरमाटीन? अरे तिकडे जा म्हणलं तरी इकडे येतात म्हणे. तिकडे मनानं कारभार आहे. विठाल स्पष्ट विरोध आहे तिथल्या महापुरुषांचा सुद्धा हिंसाचाराला. पण समाज कसा आहे, समाजाची दिशा कशी आहे, समाजाची श्रद्धा कशी आहे? मनानं सगळा कारभार मनोमन. म्हणून माऊली श्रीमंत श्री तुकोबाराय महाराजांना त्याही काळामध्ये कुणीतरी विचारलं असेल, का हो महाराज तुम्ही रात्रंदिवस भजन करता? पाठीमागली परिस्थिती जर पाहिली तर तुमची परिस्थिती कशी आहे? महाराजांनी आपल्याच अभंगात लिहिलं, आम्ही सदैव सुडकी जवळ येता.
चोराची घरधण्याला भीती राहाव का घरधण्याची चोराला हो? उलटच आहे ना. अरे आम्ही सुडके, आम्ही एवढे दारिद्र्य आहे व्यवहारामध्ये की आमच्या घरी यायला चोर भीतात. अशा परिस्थितीत तुम्ही आनंदानं भजन करता म्हणले महाराज. काय महाराजांचं अंतकरण असेल बा. कितीतरी प्रतिकूल परिस्थिती होऊन उभा टाकली तुकोबारायला. मायबाप हो, लई सांग ना, मी तुम्ही तुकोबारायचं चरित्र ऐकलेलंच आहे, पण एक लहानसा त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतो. किती परिस्थिती, किती विरोधात राहावं मृदंगाचार्य, तरी एक अंदाजा. माय तुमच्या अंदाजानं किती गरिबी राहावं, म्हणजे व्यवहार आपला संसार किती प्रतिकूल राहावं आपल्याला. काय सांगा हो. एक दोन स्त्रिया होत्या तुकोबारायना. एक पत्नी अन्न अन्न करून तरसून मेली तुकोबारायची. स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. दुष्काळे आटिले द्रव्य. कस दुष्काळात द्रव्य आटलं आणि द्रव्य आटल्यामुळं मान गेला. तुमच्या इकडे गरीबाला मान आहे का श्रीमंताला? नाही म्हणलो बाजारात. तेलंगणातली माणसं आहे तुमची. मजूरदाराला विचारतं कोणी? हे कबीर महाराजांनी कधीच लिहिलं, सब पैसों के मान, दुनिया में पैसा बडा भगवा. आता तुकोबारायच्याही काळात तुकोबाराय बी श्रीमंत होते, पण दुष्काळ पडला. दुष्काळामध्ये द्रव्य आटलं आणि जसं द्रव्य निघून गेलं तसं मानही निघून गेला. आणि मान समाजामध्ये नसल्यामुळे स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली. एवढी परिस्थिती प्रतिकूल असतानाही तुकोबारायच्या चेहऱ्यावर कधी असं दुःख म्हणून दिसत. विठाल विठाल म्हणून तुकोबारायनं प्रश्न केला. चाहे काळातल्या ब्राह्मण समाजाने म्हणा किंवा आपल्यासारख्या हुशार माणसांनी. आता तुमच्या इकडे आहेत की नाही हुशार? आमच्या इकडे माणसं लय हुशार, लय हुशार. सप्ते मोडायला हुशार माणसं. मोडू देऊ नका जीवनात. आणि देवापुढं हुशारी चालत नाही माणसाची. महाराज हुशार माणसाने तुकोबारायना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही आनंदानं भजन करता, म्हणजे काय कारण आहे? अभंगाचं पहिलं चरण. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताचे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास. संताची हे पायी हा माझा विश्वास.
आपण जे प्रयत्न करतो, आटापिटा करतो, एवढी मेहनत करतो, एवढं डोसक्याला ताण देतो कशासाठी? तुमच्या इकडे डोसक्याला ताण राहते की नाही? आ कशासाठी डोसक्याला ताण देतो एवढं? किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव, लेवायला चांगलं राहा, खायला चांगलं राहा सदैव, म्हणजे दैववान कशात? व्यवहारात. ल्यावे खावे बरे असावे सदैव, आणि हेच करी हाव संसारी. संसारात माणसाला हेच हवं असतं, लेवायला, खायला, गाडी, बंगला, घर, मान, प्रतिष्ठा. तुकोबाराईने त्याच्या करता प्रयत्नच केले नाही. महाराजांनी स्पष्ट सांगितलं की बाबा संतांच्या बोलण्यावर माझं काय आहे? विश्वास आहे. आणि नुसता विश्वास नाही तर मी सर्व भावानं त्यांचा काय झालेलो आहे. आता दास व्हायला आवडते का तुम्हाला? सेवक व्हायला कोणी प्रयत्न करतं का हो माऊली? सगळ्याचे प्रयत्न मालक व्हायसाठी. आता इकडं आहे की नाही? पण आमच्या महाराष्ट्रामध्ये तर ते एवढंच लेकरू राहिलं तरी त्याला बापाचा मालक व्हावा वाटायला, बापानं आपलं सांगितलेलं ऐकावं वाटायला लेकराला सुद्धा. परिस्थिती. पण महाराज म्हणले मी सर्व भावानं काय झालेले दास. आता इकडून पाहुण्यांची सूचना आहे की बा तुम्ही गोरमाटीमध्ये बोला. आता तुम्ही असं म्हणले तुम्ही एक नंगारा थाळी ती घेऊन आलो असतो ना. हा म्हणलं असतो जगे म्हणे किती वाघ जो प्राणिया करल भक्ती रो एका. अरे जरा चाट कर. जगे म्हणे किती वाघ जो प्राणिया करल भक्ती रो एका. आत्मदहे रो गणो रामायण कतबळ वीर लंका. आत्मदहे रो गणो रामायण कतबळ वीर लंका. आत्माराम लक्ष्मण बनो अयोध्या नगरी रोस्थान. मग ते आपलं घेऊन असं भजन केलं असतं म्हणजे. हा अरे जीवनामध्ये नीतीनं वाघ प्राण्या भकर भक्तीचा एका, आणि आत्मा आणि या देहाचं रामायण बनलेलं आहे. कुठे लंका? आत्मा राम हा राम आहे, मन हनुमान आहे. जीवनामध्ये लक्ष लावून केलेली काम म्हणजे लक्ष्मण आहे, शांती म्हणजे सीता आहे, अहंकार म्हणजे रावण आहे. आता रामायण कुठं बघावं बाजूला? इथंच सगळं रामायण आहे. म्हणून नीती सर्वात महत्वाची, आणि तुकोबारायांनी नीतीनं श्रद्धेनं भजन केलं. म्हणून आजही एवढ्या रक्काधकीच्या काळात, धावत्या युगामध्ये, एवढ्या कली कालामध्ये तुकोबारायांची काय आहे? पूज्यता आजही टिकू नये. विठ्ठल म्हणून माय बाप हो श्रीमंत श्री तुकोबाराय महाराज म्हणतात मी त्यांचा काय झालेलोय. आणि ज्यांनी इमानदारीनं दासत्व केलं, मालक ऋणी राहतो का नौकरो? तुम्ही आता जरा पटपट बोला, थोडीशी ओळख झाली बरं मला तुमची. मी जरा नवीन नवीन लाजू लागलो. होय दादा बरोबर. हा ऋणी मालक का नौकरो? दादा तुम्ही बापू खुर्चीवर बसलेले, पटपट बोला ना. आता वेळ कमी आहे आपल्याला, 10ला जय विठ्ठल करायचे ना. आणि लई पळत आलेलो आहे मी, माहूरून आलो मोटरसायकलवर. बोला बरं दादा. ऋणी कोण? नौकर. उलट इमानदारीनं ज्यांनी ज्यांनी नोकरी केली, इमानदारीने ज्यांनी ज्यांनी दासत्व केलं, महाराज मालक ऋणी झाले हो.
इमानदारीनं वाड्यात नोकऱ्या करणाऱ्याने वाड्यावाल्याच्याच शेती घेतल्या नाही घेतल्या. आणि जे बैमानीने नोकऱ्या केल्या ना ती आजही चौरस्त्यावर रोडवरच आहे, रस्त्यावरच. इमानदारीने ज्यांनी भक्ती केली, प्रामाणिकपणाने ज्यांनी भक्ती केली, श्रद्धेनं भक्ती केली, देव ऋणी झाला हो. चित्ती नाही आस पांडुरंगाचा दास, पांडुरंग त्यांचा दास, पांडुरंग त्यांचा दास. चित्ती नाही त्याचा दास, पांडुरंगाचा दास, निराश भावनेनं प्रामाणिकपणानं ज्यांनी भक्ती केली, भगवान परमात्मा त्यांचा दास झालेला आहे. आता दुसऱ्याच नाही, तुम्हाला तुकोबारायचं सांगून जातो. आपण किती दावारी केलो पंढरपूरची, आहेत का वारकरी? नाही. कधीतरी पांडुरंगानं आपल्याकडे डोळे उचलून बघले. मी विनोद नाही करत, मी तुम्हाला एक आता मराठी जवळजवळ मला वाटतं इंग्रजीच इकडं शाळेत पहिल्यांदा मराठी टाकताव का इंग्रजी? तेलगू LKG UKG, मग पुन्हा नर्सरी का आधीच राहते नर्सरी? ते मला माहित नाही बरं. माझं ते कधी काय त्या नर्सरीचा माझा काही संबंध आलेला नाही. आपण कास्तकार माणसं आनंदानं मेहनत करावी, जगाय. तर काय म्हणत होतो आपण, माणसानं आपल्या जीवनामध्ये संस्कार केले पाहिजे. काय केलं पाहिजे? आपण आपल्या जीवनावर संस्कारित झालो पाहिजे. मी दुसऱ्याचं नाही बोलत, तुकोबारायचं सांगत होतो तुम्हाला. कीर्तन ऐका, लक्ष ठेवा. आपण कितीही वाऱ्या केल्या तर परमात्मा आपल्याकडे डोळे उघडून बघणार नाहीत. का बघणार नाही? आपली सेवा इमानदारीची नाही. आणि 35 वर्ष म्हणल्यावर तर महाराज परमात्माच आल्या असते आपल्या जलद्यात. एक काल परवा होळी झाली, आमचं गोरमाटीमध्ये एक होळीचं गीत आहे. आता म्हणायला नाही पाहिजे पण तुम्हाला दाखवतो म्हणून मी. अंग निकळला राव के गोच है ना, कतवल मगो देवर पंढरी रो विठोबा. पण ते दुसरं, ती एक त्याला प्रश्न करते, दुसरं त्याचं उत्तर देते त्याला. अंग निकळला सावता भाजी रे, सावता माळी रे घर भाजी खोडा, जना कटाळो कोणी आयो रे पंढरी रो. अरे तुला भाजी खोडायला टाइम आहे का देवा? म्हणजे म्हणायचा उद्देश की पांडुरंगा तुला भाजी खोडायला टाइम आहे, भजनात यायला वेळ नाही का देवाला? सत्यात आलं पाहिजे ना परमात्मा, का नको? चोखा महाराजांसोबत ढोर ओढायला टाइम आहे भगवंताला, भजनात यायला. अहो नामदेव महाराजांच्या कीर्तनात नाचायला तयार आहे. नामदेव कीर्तन करे उभा देव नाचे पांडुरंग, हो नामदेव कीर्तन करे उभा देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे उभा देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करे उभा देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे नामा बोला अभंग. जनाबाई म्हणू लागल्या नामा आता अभंग म्हणा. म्हणले देव खुश झाले. डीजेला ते गाणं बदला बदला म्हणतात की नाही? आरती नको आता पोरं होश काय म्हणतात त्याला, जोश मध्ये आले, दुसरं लाव गाणं म्हणतात ना, तसं जनाबाई म्हणू लागल्या नामदेव महाराजाला. नामा परमात्मा खुश झाले, अभंग बोला. जनाबाई अरे कीर्तनात नाचायला तयार आहे तो, पण त्याला नाचवणारा नाही, नाचवणारा नाही. मग परमात्मा भाग्य तरी ऋणी देवायसा. काय ताकद आहे भजनाची, पण इमानदारीची. जिथ सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. गीतेत एक श्लोक आलेला आहे, तत्विधी प्रणिपातेन
परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीनस्तत्वदर्शिनाः. या श्लोकावर बोलत असताना भगवान ज्ञानोबाराय ओव्या लिहितात. तरी तनु मनु जीवे चरणासी अगर्वता करावे दास्य सकळ. बिलकुल असा गर्व नाही राहिला पाहिजे. माय बाप हो, तुम्ही अनेक उदाहरणं ऐकलेली. आता मी काय सांगू तुम्हाला. चंदनाते काय सिनी चर्चावे, अमृताते केवते रांधावे. हा ना, अमृत सिंधू आहे समजा. आता अमृताचा समुद्र आहे, त्याला उथळ म्हणाव का खोल म्हणाव. तसं तुम्ही अमृताचा सागर आहात, तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. 250 कीर्तन ऐकलीत तुम्ही. तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. मी काय शिक्षण देऊ तुम्हाला. पण तुकोबार आहे, भगवान ज्ञानोबार आहे बोलतात. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. बिलकुल कसल्याच प्रकारचा गर्व नसला पाहिजे आपल्या सेवेमध्ये, आपल्या दासत्वामध्ये, आपल्या नोकरीमध्ये. हो, उग 1-2 नोकरदाराची ओळख करून जातो तुम्हाला. तुम्हाला हाय ओळख, पण आठवण करून. पूर्वीच्या काळामध्ये पण खूप चांगला काळ आला महिला मंडळीसाठी आणि बैलासाठी. खूप खूप चांगला काळ. कारण मला माहिती हे दिवस जर आले तर सकाळी 4 वाजताच खांद्यावर दूध टेकत होता कास्तकार बैलाचे. आणि आमच्या महिला माता भगिनी सकाळी 4ला उठूनच सुंदर माझे जाते सकाळी 4 वाजता उठून उठावला म्हणजे दळावं लागायचं. आणि एवढंच नाही, कुठंतरी विहीर असायची, पाणी त्या विहिरीतून शेंदून काढायचं, डोक्यावर घागरीनं पाणी आणायचं. हे तुमच्यासाठी खूप चांगले दिवस आले. पण एक तुमच्यापैकी एक महामहिला होऊन गेली, तिचं नाव आहे जनाबाई महाराज. तिनं इमानदारीनं नामदेव महाराजांच्या घरी सेवा केली. हो, जात दळू लागायला हो पांडुरंग. हे सगळा इतिहास माझ्या डोळ्या पुढे ठेवून मी काय केलं, अभंगाचं ध्रुवपद म्हणलं. याची माझे हित करीत कातळ, याची माझे हित करीत कातळ, याची माझे हित करीत सकळ. कशासाठी विश्वास ठेवला.
ते जनाबाईचे एक भजन म्हणायचे आमचे गुरु महाराज गोरमाटीमध्ये. कारण ते लय जात होता हो. खूप चांगला काळ आहे महिला मंडळीसाठी. महिला मंडळींना नौकरांना पूर्वीच्या काळी खूप जाच. ती पांडुरंगाला म्हणायची म्हणे जनाबाई. गोरमाटीमध्ये भजन आहे त्याच. आता गोरमाटी प्रमाण देतो ना तुम्हाला का नको? आवडतात ना तुम्हाला गोरमाटी प्रमाण? समाज आहे गव्हर्नमेंट. हा. ती जनाबाई पांडुरंगाला म्हणायची, डोंगर बळच जग दुनिया देखच, मन बळच कोई देखेनी पांडुरंग, पांडुरंग तारले दोन्ही र म्हणायची. वा भाई हे वा. पांडुरंगा, हे उन्हाळा आहे, वनवा लागला तर जग बघतय रे, पण अंतःकरणात लागलेला वनवा कोण पाहिजे? अंतःकरणात पडलेली आग कोण विजवल देवा? तुझ्याविषयी माझ्या अंतःकरणात आग आहे रे. तुझ्या भेटीची काय आहे माझ्या अंतःकरणात पांडुरंगा? अरे एक बार भेट. काय म्हणायची ते? विषय विनोदाचा नाही तो, वाटतो माणसाला बोलताना, पण त्याचा भाव असा आहे, वनवा पेटला की जगाला दिसते, पण अंतःकरण पळू लागलेलं कोणाला दिसत. पण तुला कळते ऐसी पुढील से हेतू तो सहजची जाणे हृदय असतो. कोणाला कळते अंतःकरणातली गोष्ट? उगासे निवांत तये वेळे. पुढचा हेतू जाणणारा तूच आहेस देवा. म्हणून तुकोबाराय महाराज म्हणतात, माझा जो विश्वास आहे कोणावर आहे? संत. बरोबर. आता संतानं मालक व्हायला शिकवलं का नौकर? आपण इथून फाटा फुटला ना आपला, इथून गेलो ना बाजूला. आता माय कोण व्हावं आपण? आता तुम्ही सासा व्हाव की सुना? पटकन बोला, पटपट सांगा मला. लवकर गोष्टी सांगा. तुम्हाला सासू व्हावं वाटत असेल, अगोदर सून झालं पाहिजे का डायरेक्ट सासू होता येते? इंगळे महाराज, बाबा महाराज इंगळे बीडकर फार गोड म्हणायचे. अरे नांदून वरमाय होत नाही तर ने नांदीनं कशाला अपेक्षा करायच्या वरमाय व्हायच्या? नांदावं लागल अगोदर, सून व्हावं लागल. सून नुसती सून होऊन नाही जमत, सगळ्यांचा विश्वास संपादन करून घ्यावं लागल. सगळ्यांनी असा एकमुखानं विश्वास केला पाहिजे आपल्यावर. नाही हो, लेकरू आहे का आमच्या घरातलं? काय लेकरू आहे? असं एकमुखानं सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला पाहिजे. उद्या तुम्ही नुसत्या सासू नाही होणार, घरच्या मालकीने होणार. पण मालक व्हायसाठी अगोदर काय व्हावं लागतंय? बरं, घर मालकाची व्हावी का नौकराची हो? आता असाही प्रश्न आहे तुम्हाला. असं लय गोड सांगत राहावं वाटतं मला. फक्त एवढंच आहे, मला आ म्हणता येत नाही. जमलंच नाही त्याचं, माझं कधीच पटलं नाही. इकडं आमचा विशाल ते असं असं वाजवायला त्याला, पण मलाच कळणार त्याचं काय, त्यानं वाजवायला. भगवान रामचंद्र प्रभूजींची नौकरी केली मारुतीराईने. एक गाव दाखवा हिंदू समाजाचं की जिथं मारुतीराईची मूर्ती नाही, मारुतीराईचं मंदिर नाही. घाबरू नका, काही होणार नाही. विठाल विठाल